नमस्कार मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना आत्ताचीच एक नवीन अपडेट आलेली आहे. जी आपल्या आदिती तटकरे मॅडम यांनी ती ट्विट करून फेसबुकला एक पोस्ट टाकलेली आहे. तर त्या पोस्टमध्ये काय दिलेलं आहे ते आज आपण बघूया. महत्त्वाची सूचना आहे, ते सर्वांनी नक्कीच बघितलं पाहिजे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाची सूचना. आता महत्त्वाची सूचना काय आहे ते आपण थोडक्यात बघणार आहोत. तर बघा, महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत KYC करण्याची मुदत देण्यात आली होती. तर बघा, देण्यात आली होती. आता पुढे काय सांगतायत ते खूप महत्त्वाची सूचना आहे. तथापि काही कारणास्तव KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. बघा, चुकीचा पर्याय. म्हणूनच योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकामार्फत प्रत्यक्ष पडताळणी, म्हणजे फिजिकली व्हेरिफिकेशन, म्हणजे डायरेक्ट त्यांच्या घरी जाऊन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तर बघा, ही महत्त्वाची सूचना होती. महिला भगिनींनो, यामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्यांची KYC चुकलेली आहे किंवा ज्या पात्र असून ज्यांची KYC राहिलेली आहे, अशा महिलांचे हप्ते बंद झालेले आहेत. अशा महिलांच्या घरी अंगणवाडी सेविकांना जिल्हाधिकारीकडून सूचना देण्यात येतील आणि त्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन भेट द्यायची आणि त्यांची प्रत्यक्ष परिस्थिती बघायची. खरोखर पात्र असतील तर त्यांना तो योजनेचा लाभ पुन्हा चालू करतील. तर मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला उपयोगी पडत असेल आणि महत्त्वाची वाटत असेल तर पुढे नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.